आजच्या रेसिपीचा थंबनेल बघितल्यावर नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार, कारण मस्त आणि कुरकुरीत बांगडा फ्राय ही सर्वांचीच फेवरेट डिश आहे। म्हणूनच आज आपण बघणार आहोत भरला बांगडा फ्राय घरच्या घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने कसा बनवायचा। साहित्यामध्ये घेतले आहेत 2 कट मारलेले बांगडे, त्याचबरोबर आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, गरम मसाला, लिंबाचा रस, मीठ, लाल मिरची पावडर, हळद, पांढरे तीळ, खसखस, ओलं खोबरं, रवा आणि तांदळाचं पीठ। सगळ्यात आधी आपण ग्रीन पेस्ट करणार आहोत। त्यासाठी घ्यायच्या आहेत 4 हिरव्या मिरच्या, अर्धा कप कोथिंबीर, आता घेऊ 8-10 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं। यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट वाटून घेऊ। आता ह्या ग्रीन पेस्ट मधलं थोडंसं वाटण आपण मॅरिनेशनसाठी बाजूला काढून ठेवणार आहोत। आता उरलेल्या वाटणमध्ये ऍड करूया 1 कप ओलं खोबरं, याची देखील बारीक पेस्ट करून घेऊ। आपण बघू शकतो आता याची छान पेस्ट रेडी झालेली आहे। आता या बांगड्यांना मॅरिनेट करून घेऊ। ऍड करूया 1 टीस्पून मीठ, त्यानंतर ऍड करणार आहोत अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर। मगाशी आपण मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूण याचं जे ग्रीन वाटण बनवलं होतं ते आता ऍड करूया। यानंतर ऍड करणार आहोत 2 टीस्पून लिंबाचा रस। आता हे सर्व मिश्रण या दोन्ही बांगड्यांना अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। हे बांगडे व्यवस्थित मॅरिनेट होण्यासाठी आपण 10 मिनिट मग बाजूला ठेवणार आहोत। हे बांगडे जोवर मॅरिनेट होतील तोपर्यंत यामध्ये स्टफिंग साठी जो मसाला बनवायचा आहे तो आपण बनवून घ्यायचा आहे। बांगड्याला कट दिल्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित त्यामध्ये मसाला भरता येतो। हे बांगडे 10 मिनिट बाजूला ठेवू। आता एका छोट्या पॅन मध्ये घेणार आहोत 1 टीस्पून पांढरे तीळ आणि 1 टीस्पून खसखस। यामध्ये तेल वगैरे काही ऍड न करता अशाच प्रकारे कोरड्या भाजून घ्यायच्या आहे। आपण बघू शकतो हे छान खरपूस भाजून झालं आहे। आता गॅस बंद करूया। आता आपण भरल्या बांगड्यासाठी लागणारे स्टफिंग बनवूया। त्यासाठी एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। हे तेल चांगलं गरम होऊ देऊ आणि मग त्यामध्ये मसाले ऍड करायचे आहे। आता तेल चांगलं तापलं आहे, त्यामध्ये हे मगाशी आपण ग्रीन वाटण बनवलं होतं ते ऍड करूया। आता भरल्या बांगड्यासाठीचा जो मसाला बनवत आहोत तो 4 बांगड्यांसाठी अगदी व्यवस्थित पुरतो। या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हे असंच परतून घेणार आहोत। अशा प्रकारे परतून घेतल्यामुळे खोबऱ्यामध्ये जे मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि आलं लसूणचा जो हिरवसपणा आहे तोही निघून जातो। परतून घेऊन साधारणपणे 5 मिनिट होऊन गेली आहे। आता यातलं पूर्ण मॉइश्चरही निघून गेलं आहे आणि अगदी मसाला परफेक्ट शिजला आहे। आता यामध्ये ऍड करणार आहोत अर्धा टीस्पून मीठ, पाव टीस्पून गरम मसाला, पाव टीस्पून हळद। आपण या ग्रीन वाटण मध्ये मिरची घातली आहे, त्यामुळे लाल मिरची पावडर आवश्यकतेनुसारच ऍड करा। इथे आपण अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर घेतली आहे। त्यानंतर लिंबाचा रस ऍड करायचा आहे। हे सर्व इन्ग्रेडियंट छान मिक्स करून घ्यायचे आहे। मगाशी आपण जे खसखस आणि पांढरे तीळ भाजून घेतले होते ते आता ह्यामध्ये ऍड करू। पुन्हा एकदा या सर्व गोष्टी छान एकजीव करून घेऊ। आपण बघू शकतो हे मिश्रण छान एकजीव झालं आहे आणि तीळ आणि खसखसचा मस्त खमंग वास येतो। आता या स्टेजला गॅस बंद करू आणि हे थंड झाल्यानंतर आपण बांगड्यामध्ये स्टफिंग करायचं आहे। आता हे जे मॅरिनेट केलेले बांगडे आहेत त्यामध्ये हा मसाला फिल करायचा आहे। त्यासाठी अशा प्रकारे या बांगड्याला कट द्यायचा आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हा मसाला भरूया। लक्षात ठेवा खूप जास्तही मसाला भरायचा नाहीये, नाहीतर हा बांगडा फ्राय करताना त्यातला मसाला बाहेर येईल। पण लक्षात ठेवा मसाला भरताना कंजूसपणा मात्र करू नका, कारण या मसाल्यामुळेच या बांगड्याला अतिशय सुंदर चव येते। मसाला भरून झाला की अशा पद्धतीने प्रेस करून घ्या आणि जर काही जास्त मसाला असेल तर तो काढून बाजूला ठेवा। रेडी झालेला बांगडा असा रव्यामध्ये ठेवून देऊ आणि दुसऱ्या बांगड्यालाही सेम तशाच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने खसखस तीळ भाजून घेतलेलं हिरवं वाटण चवीला इतकं सुंदर लागतं आणि अर्थात त्याची चव या बांगड्यामध्येही उतरते। त्यामुळे अशा पद्धतीचे जर भरलेले बांगडे तुम्ही एकदा ट्राय केलेत तर कायम तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल ही आमची खात्री आहे।
आता हे बांगडे रव्यामध्ये अशा पद्धतीने घोळवून घ्यायचे आहेत। हे बांगडे रवा लावून फ्राय केल्यामुळे मस्त कुरकुरीत बनतात। अगदी दोन्ही बाजूनी व्यवस्थित ह्याला रवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हे तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत। कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक एक करून हे बांगडे ठेवूया। हे बांगडे तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। आज दाखवलेली ही भरल्या बांगड्याची रेसिपी एरवी आपण बांगडे फ्राय करतो त्यापेक्षा वेगळी आहे, पण तयार झालेल्या बांगड्याची जर तुम्ही टेस्ट घेतली तर अख्खा बांगडा कधी फस्त झाला हे तुम्हाला कळणार देखील नाही। आता या बांगड्याची एक बाजू खमंग भाजली आहे। आता हे उलटे करूया आणि दुसरी बाजूही खमंग भाजून घेऊ। साधारणपणे एक बाजू भाजायला घेतल्यापासून 2 मिनिट होऊन गेली आहेत। अशा पद्धतीने ह्याची दुसरी बाजू भाजून घेऊया। लक्षात ठेवा, मीडियम गॅसवरच आपण हे भाजून घेत आहोत। हे बांगडे तर आम्ही भाजून घेत आहोत, पण जर तुम्ही अजूनही पूर्वजाच रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर तोपर्यंत पटकन सबस्क्राईब करून या। आणि हो, कमेंटमध्ये तुमच्या आवडीचा मासा कोणता आहे ते आम्हाला नक्की कळवा। ज्या बाजूने आपण ह्यामध्ये मसाला भरला आहे ती बाजूही छान भाजून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे हा मसालाही मस्त खमंग भाजला गेला आहे। आपण बघू शकतो ह्यामधला मसाला जराही बाहेर आलेला नाहीये, अगदी व्यवस्थित बांगड्यामध्ये भरला गेला आहे। भरला बांगडा छान क्रिस्पी आणि भाजून तयार झाला आहे। ह्याचा वास तर इतका सुंदर येतोय, कधी एकदा टेस्ट करतोय असं झालंय। बांगडे तर छान भाजून झाले आहेत। आता गॅस बंद करूया आणि हे बांगडे टिश्यू पेपरवर काढू, जेणेकरून ह्यामधलं सर्व तेल निथळेल। हे बघा, मस्त क्रिस्पी बांगडे खाण्यासाठी रेडी आहेत। काय मग, तुम्ही कधी ट्राय करताय ही डिश? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। अजून कोणत्या रेसिपीज बघायच्या असतील तेही आम्हाला कळवा। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।